डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 मध्ये केमिकलचा स्फोट झाला आहे। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरातल्या बिल्डिंगच्या काचा फुटल्याचंही कळतंय। सध्या तिथे धुराचं साम्राज्य आहे। ही घटना डोंबिवलीच्या फेज 2 एमआयडीसी मध्ये घडलेली आहे। केमिकलचा स्फोट झालाय। बॉयलरचा मोठा स्फोट झाल्यानं डोंबिवली पूर्व भागातल्या 4 ते 5 किलोमीटर परिसरातल्या बिल्डिंगचे रहिवासी घाबरलेत। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, अधिक काय माहिती आहे? परिसर आहे तो बराच धोकादायक परिसर म्हणून जातो। यावेळी अचानक हा सकाळच्या सुमारास स्फोटाचा आवाज आलेला आहे। परिसरातील नागरिकांना 4 ते 5 किलोमीटर परिसर जो आहे पूर्ण त्यातली 100च्या वर इमारती आहेत त्यांना हादरा बसलेला आहे। काचा फुटलेल्या आहेत। त्या इमारतींच्या परिसरातील जे नागरिक आहेत ते प्रचंड भयभीत झालेले आहेत। आता सगळी जी आहे सरकारी यंत्रणा जी आहे ती प्रथम तिथे धावत चाललेली आहे। नक्की हा स्फोट कशामुळे झाला, काय झालेला आहे याची प्राथमिक माहिती अजूनपर्यंत तरी मिळाली नाहीये। मात्र इतका आवाज मोठा प्रचंड प्रमाणात स्फोट झाल्यामुळे एकूणच एमआयडीसी परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात घबराट उडालेली आहे। खरे विशाल, मानपाडा रोड, पांडुरंगवाडी या परिसरामध्ये सुद्धा या स्फोटाचे हादरे जाणवले आणि त्यामुळे इथल्या बिल्डिंगच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत। नागरिक थोडेसे भयभीत आहेत। नक्की काय झालं कळत नव्हतं। मात्र एमआयडीसी फेज 2 मध्ये डोंबिवलीतल्या हा बॉयलरचा स्फोट झालाय। हा स्फोट मोठा होता आणि त्यामुळेच याचे धक्के आजूबाजूच्या परिसरात जाणवलेत। सध्या तिथे धुराचं साम्राज्य दिसून येत आहे। मदत कार्यासाठी घटनास्थळी कोण कोण दाखल झालंय या संदर्भात काही कळू शकलंय विशाल? सध्या तरी कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाच्या ज्या गाड्या आहेत अग्निशमन विभागाच्या त्या तत्काळ रवाना झालेल्या आहेत। मात्र सकाळची वेळ आहे इकडे, त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत। तिथे थोडाफार उशीर होतोय त्यांना पोहोचायला। त्याचबरोबर पोलीस आहेत, मानपाडा पोलीस प्रशासन त्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतलेली आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत आजूबाजूचे त्यांनी सुद्धा तिथे धाव घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे तिथे काय नेमकं घडलेलं आहे अजून जे आहेत प्रत्यक्ष तिथे जे पोहोचले आहेत त्यांना कळत नाहीये। त्यामुळे थोडासा गोंधळ उडालेला दिसतोय। मात्र जे घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे अजून सुद्धा, त्यामुळे रस्त्यावरती बरेच जे नागरिक आहेत ते उतरलेले आहेत। एकूणच जी सरकारी यंत्रणा जी आहे ती सध्या तिथे लवकरात लवकर पोहोचून तिथे रेस्क्यू ऑपरेशन असेल म्हणा किंवा नक्की जी घटनास्थळी जाऊन सगळा मुआयना जो आहे तो करायच्या मार्गी लागलेली आहे। भूषण, नक्कीच आता आपण काही दृश्य सुद्धा पाहू शकतो। या दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय धुराचे लोट कशा प्रकारे डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये दिसत आहेत। हा स्फोट मोठा होता आणि त्यामुळेच आजूबाजूच्या नागरिकांना हा स्फोट जाणवला। 4 ते 5 किलोमीटर परिसरातल्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना हा स्फोट जाणवला आणि त्यामुळे काहीशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे। मात्र हा नेमका स्फोट कुठे झालाय, कोणत्या फॅक्टरीमध्ये झालाय हे काही कळू शकलंय का विशाल? विशाल, हा स्फोट नेमका कुठे झालाय, कोणत्या फॅक्टरीत झालाय हे काही कळू शकलंय? काही कारणाचा आपला संपर्क विशाल वैद्य यांच्याशी होऊ शकत नाही। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। अजित, नेमकी ही घटना कुठे घडली आहे? एमआयडीसी फेज 2 मध्ये कोणत्या फॅक्टरीत घडली हे काही कळू शकलंय का? भूषण, डोंबिवलीतल्या एमआयडीसी बागेत सागरली बाग जो आहे त्या भागामध्ये अभिनव शाळा आहे। अभिनव शाळेच्या बाजूला एक हर्बल नावाची कंपनी आहे। त्या कंपनीच्या परिसरात 4 ते 5 मोठ्या बॉयलर असलेल्या कंपन्या होत्या। त्यापैकी एका कंपनीचा स्फोट झालेला आहे आणि हा स्फोट इतका मोठा होता त्यामुळे आजूबाजूचे जे चाळी होते इमारती होत्या त्याचबरोबर 4 ते 5 किलोमीटरचे त्यांच्या काढलेले आहेत। काही फोटो आपण आपल्या चॅनल दाखवतो। नेमका हा स्फोट जो झालेला आहे तो त्या कंपनीत झालेला आहे, बॉयलर फुटल्यामुळे झालेला आहे। ज्यावेळी हा बॉयलरचा स्फोट झाला त्यावेळी कमीत कमी त्या कंपनीमध्ये 100 ते 150 लोक काम करत होती। त्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की 4 ते 5 किलोमीटरपर्यंत जोरात हादरे बसले। याचा अर्थ त्या कंपनीत ज्या ठिकाणी लोक काम करत होती त्या ठिकाणच्या लोकांची अवस्था काय झाली असेल। जी माहिती मिळते त्यानुसार जो हादरा होता, जो मोठा झटका बसला होता त्यामुळे अनेक लोकांना उलट आहेत आणि केमिकलचा वास, केमिकलचा परिसरात, शिवाजी उद्योगनगर परिसरात आणि गांधीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात ते धुराचे लोट पसरलेले आहेत। लोकांना किती लोक जखमी झालेली आहेत याचा आकडा पूर्णपणे मिळाला नाहीये। पण जो स्फोट झालेला आहे त्यानुसार
खरं आहे अजित, हा स्फोट मोठा होता आणि याचे हादरे आजूबाजूच्या परिसरात सुमारे 4 ते 5 किलोमीटर परिसरात जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अजूनही आहे का? आणि तिथे मदत करण्यासाठी कोण कोण दाखल झालंय? अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचलेत का? जवान पोहोचलेत का? नक्कीच अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचलेले आहेत. मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. स्थानिक लोकांनी खूप मोठं सहकार्य तिथे चालू केलेलं आहे. कारण का हा जो स्फोट झालेला आहे, जी कंपनी आहे हायवे आहे, रहिवासी मोठ्या प्रमाणात तिथे रहिवासी इमारती आहेत त्या आणि तिथून मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ असते. हा स्फोट झाल्यानंतर बरीच जण गाडी जागेवर टाकून पळालेली आहेत. कारण का त्या स्पॉट ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी मोठा हादरा बसला होता आणि त्या ठिकाणी आता मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. त्यामुळे जे मानपाडा पोलीस आहेत, ठाणे पोलीस आहेत, त्यांनी त्या ठिकाणाची ट्रॅफिक व्यवस्थेची जी जबाबदारी ती हातामध्ये घेतली, त्याच पद्धतीने स्थानिक नागरिक देखील मदत करत आहेत. पण नेमकं जोपर्यंत अग्निशमन पूर्ण धूर जो आहे किंवा ज्या ठिकाणी आग लागलेली आहे ती पूर्णपणे शमत नाही किंवा अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाण्याकरता कुठेतरी वाट मिळत नाही, तोपर्यंत नेमकं किती नुकसान झालेलं आहे, आतमध्ये किती लोक होती झालेली आहे आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये जी लोक होती त्यांची काय परिस्थिती आहे ही अजून पूर्णपणे समजू शकलेली नाहीये. लोक फक्त इथे पूर्णपणे घाबरलेले आहेत. कारण का हा होता बऱ्याच 4 ते 5 किलोमीटर लांब इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत. आगरी भाग जो आहे डोंबिवलीचा, डोंबिवली पूर्वेचा, त्या भागामध्ये एका कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे. भूषण, एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे तिथून अवघ्या 50 मिनिटं अंतरावरती अभिनव शाळा आणि कॉलेज नावाची एक इमारत आहे. सुदैवानं आता सुट्टा त्या इमारत त्या ठिकाणी कोणतेही विद्यार्थी नव्हते. जवळपास 2 50 ते 100 मीटर पर्यंतची ही शाळा आणि कॉलेज होती. त्या ठिकाणी आता कोण नाही अशी माहिती मिळालेली आहे. अजूनही परिसरामध्ये छोट्या शाळा आहेत, त्याच पद्धतीने छोटे कॉलेजेस आहेत. त्या काही विद्यार्थी होते का किंवा मोठ्या प्रमाणात तो रहिवासी भाग आहे त्यामध्ये कोणाला नुकसान झालंय का याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. मानपाडा पोलीस आलेले आहेत, अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत आणि जी आताच माहिती मिळेल त्यानुसार केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, त्याच पद्धतीनं मुंबईच्या अग्निशमन जे दल आहेत त्यांचे जे विशेष करून त्यांच्याकडे ज्या नवीन यंत्रणा आहेत, फोम सारख्या जी आग पूर्णपणे विझवण्याची त्यांच्याकडे यंत्रणा आहे, यंत्रणा मागवण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकी आग कधी विझली जाईल आणि जो धुराचा लोट पसरलेला आहे, कारण हा बॉयलर होता, ही केमिकल कंपनी होती, त्यामुळे संपूर्ण जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांचे डोळे जळायला लागले आहेत, लोकांना उलट्या व्हायला लागलेल्या आहेत. एवढी मोठी तीव्रता या स्फोटाची आहे आणि या केमिकलची आहे. डोंबिवली एमआयडीसीचा जो भाग आहे, एमआयडीसी भागामध्ये वारंवार घडलेला आहे. नुकत्याच महिन्याभरापूर्वी नावाची कंपनी होती डोंबिवली एमआयडीसी मध्ये, त्या ठिकाणी स्फोट झाला होता. त्या ठिकाणी देखील 2 जे कामगार होते त्यांचा मृत्यू झाला होता. बऱ्याच लोकांना 2 दिवस त्या केमिकलचा त्रास होत होता, लोकांना उलट्या होत होत्या. अशा परिस्थितीमध्ये वर्षभरातून किमान 2 ते 3 कंपन्यांमध्ये असे मोठे स्फोट होतात आणि या गांधीनगर परिसर असेल किंवा डोंबिवली एमआयडीसी परिसर असेल, या संपूर्ण ज्या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत त्यांचा जीव धोक्यात असतो. पण अनेक सक्त ताकीद देऊन सुद्धा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने यांच्याकडे पूर्णपणे यांचं इन्स्पेक्शन करून सुद्धा त्या पूर्णपणे या कंपनी ज्या आहेत त्या कुठेही नियम पाळत नाहीत आणि त्यामुळे अशा मोठ्या घटना लोकांना नाहक त्यांचे जीव द्यावे लागतात. ही जी घटना झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे असं म्हणतात. कारण का जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या अंतरापर्यंत या जो स्फोट होता त्या स्फोटाची तीव्रता होती. अशा परिस्थितीमध्ये नेमकी किती हानी झालेली आहे, किती नुकसान झालेलं आहे याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. भूषण, खरं अजित, खरं तर खूप संवेदनशील विषय आहे हा. कारण या एमआयडीसीच्या आजूबाजूला निवासी संकुलं आहेत, तिथे अनेक नागरिक राहतात आणि जर सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत तर काय होऊ शकतं या दुर्घटनेवरून आपल्याला कळू शकतं. अजूनही तिथे नेमकं किती नुकसान झालंय, जीवितहानी झाली आहे का नाही याचा अजून अंदाज येत नाही. याची माहिती घेणं सध्या सुरू आहे. मात्र जसं तुम्ही सांगताय की आजूबाजूच्या परिसरातून भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, इथल्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय, त्यांच्या बंबांना पाचारण करण्यात आलंय. यावरनं ही आग नक्कीच मोठी आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. अजित, नक्कीच भूषण, जो हादरा बसलेला आहे म्हणजे लोकांच्या प्रचंड तिथून फोन येत होते, विशेष करून आता त्या ठिकाणी क्वार्टर पोहोचल्यानंतर या संपूर्ण घटना जी आहे ही जवळपास लोकांच्या बऱ्याच इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. रस्त्यावर ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. अनेक गाड्या रस्त्यावर पडलेल्या आहेत. लोक जो हादरा होता किंवा ज्या पद्धतीने हा स्फोट झाला त्याची तीव्रता जाणून लोकांनी पळ काढलेला आहे. डोंबिवलीतला संपूर्ण सागरली परिसर असेल, स्टार कॉलनी परिसर असेल, शिवाजी उद्योगनगर परिसर असेल, त्याच पद्धतीनं फेज 2 असेल, त्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतून रस्ता काढून अग्निशमन दलाचे जवान, त्याच पोलीस, सामान्य नागरिक असतील त्या ठिकाणी लोकांची मदत करण्याकरता पोहोचण्याकरता. मुळात ही जी घटना घडलेली आहे याचं कारण काय हे नंतर शोधलं जाईल. पण
त्यामध्ये आता किती लोकांचं नुकसान झालेलं आहे, किती जीवितहानी झालेली आहे, जी तीव्रता आहे किंवा ज्या पद्धतीने आता संपूर्णपणे आगीचे लोट पसरलेले आहेत, केमिकल संपूर्णपणे 1 ते 2 किलोमीटर परिसर पसरलेला आहे, त्यावरून नक्कीच या ठिकाणी लोकांना खूप मोठा त्रास झालेला आहे. शासन या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने कारवाई करेल. भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, अंबरनाथ, बदलापूर, कुळगाव आहे, त्या ठिकाणच्या महानगरपालिका असतील, त्या सर्वांना त्यांचे फायर ब्रिगेडचे ज्या गाड्या आहेत किंवा त्यांच्या यंत्रणा आहेत त्या सर्वांना इकडे पाचारण केलं गेलेलं आहे. साधारण अर्ध्या तासामध्ये या सर्व गाड्या इथे पोहोचतील, कारण का या स्पॉटपासून ह्या संपूर्ण यंत्रणा आहेत त्या अर्धा ते 1 तास किलोमीटर लांब आहेत. पण तोपर्यंत नेमकं किती नुकसान झालेलं आहे याची माहिती ती पूर्णपणे मिळणार नाहीये. या भागामध्ये आणखी एक माहिती मिळाली म्हणजे ज्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे त्या कंपनीच्या जवळ 25 ते 30 मीटर अंतर असलेल्या 4-5 त्यांना खाली आणलेला आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये टेलिफोन निगमचं मोठं आपलं BSNLचं मोठा एक बसलेला आहे. अजित, तुमच्याकडे येतो परत माहिती घेण्यासाठी. आपले प्रतिनिधी अमित जोशी सुद्धा सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, तू सध्या कुठे आहेस आणि काय नेमकं तिथे सध्या चित्र दिसतंय? तिथे मदत कार्य सुरू आहे का? नेमका किती नुकसान झालं याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे का? भूषण, खरं तर त्या परिसरात नाही, मात्र त्या परिसरातील अनेक लोकांचे जे फोन आले त्यावरनं या घटनेची तीव्रता लक्षात येते. सागरली भागामध्ये अभिनव शाळेजवळ हा स्फोट झाल्याचं समजतंय आणि स्फोटाच्या साधारण 500 मीटर किंवा अर्धा किलोमीटर परिसरातील सर्व इमारतींच्या काचा फुटल्या आहेत आणि त्यामुळे अनेक लोक जखमी झालेले आहेत. रस्त्यांवर किंवा इमारतीच्या परिसरांमध्ये काचांचा अक्षरशः सडा पडलाय. अक्षरशः इमारती या मुळापासून हादरल्या आहेत. अनेकांनी इमारती या खाली केलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत. एवढा मोठा हा स्फोट होता आणि किती नक्की जखमी झालेत, किती ठार झालेत हा आकडा अजून समजू शकला नसला तरी या परिसरात संपूर्णपणे नाकाबंदी पोलिसांनी केलेली आहे आणि या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन अर्थात जोरात आहे. अग्निशमन दल, रुग्णालयाच्या अँब्युलन्स असतील, खासगी अँब्युलन्स असतील, या पोहोचलेल्या आहेत. एक मात्र खरं आहे की जवळपास या स्फोटाचा आवाज हा 5 किलोमीटरपर्यंत ऐकायला गेला. एवढा मोठा स्फोट होता. त्याचं त्यामुळे किती नक्की नुकसान झालं, किती लोकांना इजा झाली हे आता समजायला काही तासांचा तरी अवधी नक्कीच जाणार आहे. एवढा मोठा स्फोट आहे. खरंय अमित, खरं तर हा जो परिसर आहे जिथे हा स्फोट झाला तिथून 4 ते 5 किलोमीटर लांबपर्यंत बिल्डिंगच्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत असं कळतंय. मोबाईल सेवा तिथली विस्कळीत झाली. नेमका परिसर कसा आहे? किती गजबजलेला परिसर आहे? डोंबिवलीच्या बाहेर जी 27 गावे आहेत त्यापैकी एक सागरली नावाचं गाव आहे आणि या गावठाण परिसरामध्येच डोंबिवली MIDC वसलेली आहे. तर गावाला लागूनच MIDCचा हा जो भाग आहे त्यापैकी एक कारखाना आहे. कारखान्याचं नाव जरी समजू शकलं नसलं तरी कारखान्यामध्ये मोठा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामुळे MIDCला लागूनच मोठी वस्ती या भागामध्ये आहे आणि त्यामुळे या लोकवस्तीमध्ये मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. किरकोळ जखमांपासून मोठ्या गंभीर जखमा लोकांना झालेल्या आहेत आणि आता जसे जसे वेळ जाईल तसे जशी या घटनेची तीव्रता समोर येईल. असं असलं तरी हा स्फोट खूप मोठा आहे आणि खूप मोठी वित्तहानी आणि लोकांचं नुकसान यामुळे निश्चितच झालेलं आहे. एवढं निश्चित. खरं अमित, आजूबाजूला गजबजलेला परिसर आहे. रहिवासी संकुल आहेत, निवासी संकुल आहेत आजूबाजूला. इथे नागरिक राहतात आणि अशा या परिसरामध्ये हा स्फोट झाला. इथून 50-100 मीटर अंतरावरती एक महाविद्यालय सुद्धा आहे. सुदैवानं सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नव्हते. अन्यथा आणखीन दुर्घटना होऊ शकली असती असं आपल्याला म्हणता येईल. कारण जर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवलेत, लोकांनी इमारती खाली केल्या आहेत, आपली घरं सोडून लोक रस्त्यावरती आलेत, एवढा मोठा हा हादरा होता. लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण नक्कीच आहे. काय होतं हे कळायच्या आज सगळा हा प्रकार घडला आणि त्यामुळे नागरिकांना नक्की काय करावं हे कळत नव्हतं. अचानक आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने नागरिकांमध्ये भीती आणि स्फोट झाल्याच्या ठिकाणापासून काही जवळच्या अंतरावरची ही दृश्य आहेत. इथे आपल्याला घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरती जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा नेमकं काय झालंय हे कळत नाही. रस्त्यावरती सुद्धा आपल्याला बघायला मिळत असेल तर वाहतूक कोंडी तिथे झालेली आहे. आता पोलिसांनी तो सगळा परिसर जो आहे तिथे
पोलीस पोहोचलेले आहेत. नेमकं काय झालंय, किती नुकसान झालंय याची माहिती घेणं सुरू आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय. आजूबाजूच्या पालिकांमधल्या अग्निशमन दलांना सुद्धा पाचारण करण्यात आलंय आणि एकूणच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता यंत्रणा काम करतेय. मात्र हा नेमका स्फोट कुठे झाला, कोणत्या फॅक्टरीत झाला हे अजून कळलेलं नाहीये. स्फोटाची तीव्रता मात्र जास्त आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.